नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सर जय महाराष्ट्र. सर जसे शब्द वाऱ्यासारखे उडून जातात तशी जीवाभावाची माणसं डोळ्यासमोरून लांब निघून जातात. झाडात म्हणजे डोळ्याची पापणी लावता होत्याचं नव्हतं झालं. कापराजोत हवेत विरली गेली आणि दोन ओंडक्यांची सागरात भेट झाली. पाण्याची लाट आली, ताटातूट झाली, परत गाठ भेट नाही. आज महाराष्ट्राचा धुरंदी आवाज, धुरती राजकारणी आणि महाराष्ट्राचा डाण्यावाग म्हणलं तरी वावगं होणार नाही असे आज ज्यांचा वादा ते म्हणजे अजितदादा, त्यांचं आज काय झालेलं आहे, विमान अपघातामध्ये त्यांचं अंतकरण निधन झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना कशा पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार? अत्यंत दुःखद आणि अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक नररत्नांचा जन्म झाला की ज्यांनी हा महाराष्ट्र जो आहे त्याचा आकार उकार आणि त्याचं हवामान बदलण्याचा प्रयत्न केला. यश आलं. अनेक महान मोठी माणसंही या मातीत झाली. आज शरद पवारांच्या नंतर त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याला म्हणजे मातीतला माणूस, संघर्ष करणारा नेता आणि कार्यकर्त्यांचा आधार असलेला नेता म्हणून ज्यांची ख्याती होती ते खरोखर महाराष्ट्राचे दादा ज्यांना म्हटलं जातं ते अजितदादा. कोणी स्वप्नातसुद्धा विचार केला नाही. सकाळ झाली, लोकांना कळलंसुद्धा नाही आणि अचानक ही दुर्दैवी घटना लोकांच्या कानावर आल्यानंतर महाराष्ट्र खरोखर सुन्न झाला. राजकारणातले, समाजकारणातले आणि चळवळीतले अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांचा आधारवर हरपल्याची त्यांची भावना झाली. हे नुकसान निव्वळ पवार कुटुंबाचं नाही, ते महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि या महाराष्ट्रामध्ये संघर्षशील कार्यकर्ता म्हणून जगत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे नुकसान आहे. खरं तर उद्ध्वस्त या शब्दातच त्याचं वर्णन करावं लागतं. म्हणून अत्यंत दुःखद आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. महाराष्ट्राचं राजकारण आज आळणी झालं असं वाटायला लागलं. अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. सर आपलं मी घोडेगाव बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष आहे. माझ्या समवेत प्रमोदजी काळे घोडेगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. माझ्या शेजारी देवीदास शिंदे खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष आहेत. वकील वर्गांनासुद्धा अत्यंत आधार असलेला हा नेता होता. नुकतंच या ठिकाणी खेड न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाच्या अनुषंगाने सुद्धा त्या इमारतीसाठी सुद्धा दादांनी फार मोठं काम, लाख मोलाची उल्लेखनीय कामगिरी केली. सर आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट सुनील बांगर. सर आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट प्रमोद काळे सर केलेले आहे आणि दादा काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? फारच अतीव असं दुःख झालेलं आहे. वकिलांच्या दृष्टीने सुद्धा दादांचं फार मोठं असं योगदान होतं. त्या योगदानामुळे वकिलांच्या बाबतीत बिल्डिंगचा प्रश्न असो, राज्याचं राजकारण असो, या सर्व बाबतीत वकिलांना कायम सामावून घेणारा असा हा राजकीय नेता होता आणि त्यांचं जाणं हे मनाला चटका लावून जाणारं गाणं होतं. त्यामुळं असं अतीव असं दुःख झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य होतं, ज्यांच्या विचारात एक लव्याचा ध्यास होता, ज्यांच्या नसा सामाजिक कार्याचा दोष होता, अशी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. तसंच आज म्हणजे धबधब्यासारखी वाहणारी नदी सुम झालेली आहे. आईपासून लेकरू बाजूला झालेलं आहे. तसं महाराष्ट्राचं एक धुरंधर काय झालेलं आहे की आज जे नेतृत्व करणारी म्हणजे ज्यांच्यावरती कौतुकाची थाप आणि मायेचे ममतेचं प्रेम देणारी आज व्यक्ती काय झालेली आहे की काळाच्या पडद्याआड ओघाखाली गेलेली आहे. त्या अनुषंगाने दादांच्या संदर्भात आपलं काय वाटतं? मी ॲडव्होकेट देवीदास शिंदे, माजी अध्यक्ष खेड बार असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या बाबतीत आज सकाळीच 8 वाजता विमान दुर्घटनेत बाबतीत दुःखद घटना घडली. ज्यावेळेस मी पहिलं व्हॉट्सअपवर मोबाईलवर ते पाहिलं त्यावेळेस मोबाईलवरून मला ही बातमी कळाली आणि ते पाहिल्यानंतर मी सुद्धा अतिशय दुःखित झालो. कारण अचानक ही घडलेली घटना होती आणि कोणालाही वाटलं नव्हतं की अचानक असं काही घडेल म्हणून. पण ह्या अचानक घडलेल्या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दुःखात न्हावून गेलेला आहे, बुडालेला आहे. आमच्या खेड बार असोसिएशनच्या संदर्भात सुद्धा अजितदादा पवार साहेबांसुद्धा आमच्या नवीन इमारतीला भरीव निधी दिलेला होता. त्याबाबत दादाचे संबंध आलेले होते. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम दादा आज
करत होते. प्रशांत त्याच्यामुळे अतिशय दादांची चांगली पकड होती आणि असंच दादांची जाणून हे आमच्या खेड तालुक्याला सुद्धा आणि खेड महाराष्ट्र सुद्धा अतिशय तीव्र दुःख झालेलं आहे. आणि या दुःखामुळं आम्ही पूर्ण खालावून गेलेला. गेलेलं आहे. सर मला एक आता एक आज ज्या दृष्टिकोनातनं, कारण ज्यांच्या शब्दात साहेबांनी सांगितलं वदर सामोरं जातं, कारण ज्यांचं जबरदस्त वक्तृत्व होतं, जबरदस्त कर्तृत्व होतं, उत्तम नेतृत्व होतं, महाराष्ट्राची शान स्वाभिमान अभिमान वाढवणारं आणि प्रत्येक कार्यकाराला ऊर्जा आणि प्रेरणा प्रोत्साहन देणारं राष्ट्र आज काय झालेलं आहे की सुन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने आज आपण 12 सुशींच्या वतीने राजगुरुनगर शहरामध्ये सर्व कार्यकर्ते असतील, समाज बांधव असतील, वकील बांधव असतील किंवा शैक्षणिक क्षेत्र सर्व शैक्षणिक क्रीडा कला सर्वांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांच्यासाठी काय केलेलं आहे, एक म्हणजे हळहळ लावून घेणारी व्यक्ती क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे. कापराज्योत हवेत विरलेली आणि त्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही आज काय केली, समर्पित केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज.